कस्टमर पर्सोना हा जो प्रकार असतो तो कसा क्रिएट करायचा, कसा ओळखायचा, आणि आपला कस्टमर पर्सोना जर आपल्याला कळाला कस्टमरचा, तर तो आणखीन कुठे कुठे आहे, त्याला सस्पेक्ट कुठे करू शकतो. दॅट आय थिंक वी शुड बी एबल टू अंडरस्टँड. तर कस्टमर पर्सोना आणि सस्पेक्टिंग ॲट डिफरंट लोकेशन्स, माझा कस्टमर कुठे कुठे असू शकतो हे कसं शोधणार? टार्गेट ऑडियन्स करणं गरजेचं आहे. तुम्ही एका तमिळ माणसाला मराठी गाणं दिलं ना तर त्याला काहीच समजणार नाही, आणि मराठी माणसाला तमिळ गाणं दिलं तर तरी त्याला काय समजणार नाही. बरोबर. तर यू हॅव टू बी राईट इन युअर टार्गेट ऑडियन्स मॅपिंग. आणि हे करणं एवढं सोपं झालंय कारण आता तुमच्याकडे सगळे यंत्रणा आहेत. आता तुम्ही मायक्रो टार्गेट करू शकता, की समजा आता मला मुंबई नाशिक हायवेवर मी द व्हाईट विला शहापूर आणि द व्हाईट विला कसारा डेव्हलप केले. आता एका काळामध्ये असं असायचं की मला जर समजा मी न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली तर ज्या लोकांना ती दिशा योग्य नाही आहे ते पण पाहतायत आणि ज्यांना ती दिशा योग्य आहे ते पण पाहतायत, पण माझ्यासाठी ती ॲडव्हर्टायझिंग महाग होती. आज मला जर विल्लास नवीन प्रोजेक्ट लॉन्च करून विकायचे असतील मुंबई नाशिक हायवेवर, जो सगळ्यात जास्ती प्रगतशील मार्ग आहे आज, कारण तिथेच सगळी डेव्हलपमेंट चाललेली आहे. मुंबई पुणे फुल डेव्हलप झालेलं आहे, मुंबई गुजरात हायवे फुल डेव्हलप झालाय, मुंबई नाशिक जबरदस्त डेव्हलप होतोय बिकॉज ऑफ समृद्धी महामार्ग, आणि नाशिक आणि मुंबईचा मार्ग पण आता ब्रॉड होत चाललाय, जुना रस्ता. तर आता मी कसं करणार, तर आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि सोशल मीडियाच्या मदतीने जी लोक गाडीचे मालक आहेत आणि त्या दिशेला प्रवास करतात अशा लोकांना मी सोशल मीडियावर गाठू शकतो, आणि माझी जाहिरात फक्त त्याच लोकांना दाखवू शकतो जे त्या रस्त्यावर नेहमी प्रवास करतात आणि ज्यांच्या स्वतःच्या 4 व्हीलर गाड्या आहेतच. तर अशा सगळ्या टेक्निक्स अवेलेबल झालेल्या आहेत. प्रोग्रामॅटिक ॲड आता एक नवीन कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे. प्रोग्रामॅटिक ॲडच्या मार्फत मी एक्झॅक्टली माझं टार्गेट ऑडियन्स काय आहे हे डिफाईन करू शकतो, आणि ते डिफाईन केल्यानंतर माझी जाहिरात फक्त त्याच लोकांना दिसणार. तर द इफेक्टिव्हनेस आणि द प्रोडक्टिव्हिटी ऑफ माय स्पेंड इम्प्रूव्स. म्हणजे समजा मी ₹1,00,000 खर्च केले आणि महत्त्वाचे 100 लोकांनी त्याला पाहिलं, तर आज असे यंत्रणा आहेत थ्रू प्रोग्रामॅटिक कॅम्पेन की ₹1,00,000 खर्च करून मी 1,00,000 लोकांना दिसू शकतो जे माझे टार्गेट ऑडियन्स आहेत. आता 100 मध्ये 5 कन्वर्ट होतील, पण 1,00,000 500 कन्वर्ट होतील. स्पेंड मी तेवढंच केलं, अगोदर 1,00,000 करायचो, आज 1,00,000 करतोय. परंतु जर मी चांगले रिसोर्सेस निवडले आणि जर मला चांगले निर्णय घेता आले की कोणाकडनं करून घ्यायचंय, मला प्रोग्रामॅटिक ॲड करायचंय, मला माझ्या टार्गेट ऑडियन्सचं व्यवस्थित डिफाईन करायचंय, तर माझं सक्सेसचं रेशिओ इम्प्रूव्ह होतं, ते वाढतं. तर इट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, आणि सायकोलॉजी ऑफ अ कस्टमर इज टू बी अंडरस्टूड रिअली वेल. मी जर एंटरप्रेनर असलो तर ती गोष्ट फक्त मला समजली नाही पाहिजे, तर माझ्या टीम बरोबर चर्चा विमर्श करून मला हा शोध लावला पाहिजे दॅट हू इज द राईट फिट फॉर माय बिझनेस ॲज अ कस्टमर. आणि ह्या गोष्टी फार गरजेच्या असतात. अनेक वेळेला लोकांना हे पण समजत नाही आहे की माझे जे वेंडर आहेत ना त्यांचे माझ्यासारखे कस्टमर आहेत, म्हणजे त्यांच्या कस्टमरचे कस्टमर सुद्धा माझे कस्टमर बनू शकतात. तर मी त्यांच्याकडनं देखील शिकू शकतो की इतर लोक काय करत आहेत, आणि मग त्या हिशोबाने मी माझी स्ट्रॅटेजी देखील बनवू शकतो. पण क्रिएटिंग दॅट निश अँड कम्युनिकेटिंग ओनली टू युअर टार्गेट ऑडियन्स विल इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ युअर स्पेंड, ज्याला आपण म्हणतो रिटर्न ऑन ॲड स्पेंड, रोआस. रोआसचा अर्थ काय, तुम्ही जेवढ्या टार्गेट ऑडियन्सला टार्गेट करू शकता तेवढे चांगले रिटर्न्स तुमच्या स्पेंडवर येतील. अ व्हेरी गुड रोआस इज 4x. म्हणजे मी ₹1,00,000 खर्च केला आणि मला ₹4,00,000 रिटर्न आले सेल्सच्या मार्फत, तर माझा रोएक्स झाला 4x. पण जर मी टार्गेट ऑडियन्स व्यवस्थित फाईन ट्यून केली, प्रोग्रामॅटिक ॲडच्या मार्फत काम केलं, तर माझ्या ₹1,00,000 समोर 15 ते 20 लाख रुपयाचं सुद्धा रेव्हेन्यू येऊ शकतं. तर माझा स्पेंड तर तेवढंच झाला ₹1,00,000, पण नाव आय हॅव गॉट अ बेटर स्ट्रॅटेजी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला माझ्या कस्टमरचे सायकोलॉजिकल नीड जर व्यवस्थित क्लिअर आले, तर माझं कॉन्टेंट क्रिएशन जे आहे ना ते देखील एकदम शार्प होऊ शकतं त्या लोकांना इन्स्ट्रक्ट करण्यासाठी, गाईड करण्यासाठी किंवा डायरेक्ट करण्यासाठी. कॉन्टेंट टू कॉमर्स ही आता नवीन दुनिया झाली आहे. लोक ॲड बघून आता आकर्षित होत नाही, तर तुम्ही कुठच्या तरी कॉन्टेंटच्या मार्फत त्यांना काय निरोप पोहोचवतायत ते देखील महत्त्वाचं झालंय. आता डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग कमी होणार आहे, इनडायरेक्ट कम्युनिकेशन फार वाढणार आहे. तर यू रिअली नीड टू गेट व्हेरी क्रिएटिव्ह इवन इन द कॉन्टेंट क्रिएशन. तर कॉन्टेंट टू कॉमर्स ही आता नवीन दुनिया सुरू होणार आहे.